विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर 1 या विषयावरील थेरटिकल आणि त्याचप्रमाणे मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा भाग. विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण पाहिलं होतं डिफरन्स बिटवीन फिनान्शियल अकाउंटिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग या संदर्भातला थेरटिकल पार्ट. आज मात्र आपण पाहणार आहोत याच प्रकरणावरील मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा भाग. तर विद्यार्थी मित्रांनो, मी प्राचार्य डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. माझी स्वतःची वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे. याच्या सर्व लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हा माझा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करावं. तर विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण तो डिफरन्स पाहिला, थेरटिकल पार्ट पूर्णतः फिनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग. त्यामध्ये आपण पॉइंट फिनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग या कॉलमर पद्धतीने डिफरन्स पाहत होता. त्यामध्ये पॉइंट होते पर्पज, फॉर्म ऑफ अकाउंटिंग, रेकॉर्डिंग, कंट्रोल, पिरियडिसिटी ऑफ रिपोर्टिंग, एनालिसिस ऑफ प्रॉफिट, रिपोर्टिंग ऑफ कॉस्ट, नेचर ऑफ ट्रांजॅक्शन, इन्फॉर्मेशन, सेलिंग प्राइस, रिलेटिव्ह इफिशियन्सी, व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. हे सगळे मुद्दे धरून आपण फरक जाणून घेतला होता. आता जो आपण भाग मागील व्हिडिओमध्ये थेरटिकल स्वरूपात पाहिलेला होता त्याच भागावर आपण आता मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहणार आहोत. पुन्हा एकदा विद्यार्थी मित्रांनो आठवण करून देतो, कुठलेही प्रॉब्लेम किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन जर तुम्हाला चांगल्या प्रकारे सोडवायचे असतील तर त्या प्रकरणाचा थेरटिकल भाग तुम्ही चांगला करणं आवश्यक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपल्यानंतर पुन्हा एकदा डिफरन्स बिटवीन फिनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग याचा थेरटिकल पार्ट असणारा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा जरूर पाहावा, म्हणजे तुम्हाला या प्रश्नांची नक्की उत्तरं कशी आली ते त्या ठिकाणी समजू शकेल. तर विद्यार्थी मित्रांनो, चला डिफरन्स बिटवीन फिनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग या टॉपिक वरचे आपले मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे असतील हे आता आपण पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 1. Financial accounting does not reveal profit or loss of each department, each product, each service. फिनान्शियल अकाउंटिंग मध्ये ओव्हरऑल ऑर्गनायझेशनचा त्या ठिकाणी प्रॉफिट किंवा लॉस असतो. पर्टिक्युलरली डिपार्टमेंटचा नाही, प्रोडक्टचा नाही, सर्व्हिसचा नाही, तर या सगळ्यांचा मिळून असतो. आणि म्हणून उत्तर आहे डी, ऑल ऑफ दीज. क्वेश्चन नंबर 2. Dash accounting does not provide information for fixation of price. आता तुम्हाला 3 अकाउंटिंग आहे, फिनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग. यातलं कोणतं अकाउंटिंग आहे की जे डज नॉट प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन, ते प्रोव्हाइड करत नाही इन्फॉर्मेशन. कशासाठी? फॉर फिक्सेशन ऑफ प्राइस. तर फिनान्शियल अकाउंटिंग जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत नाही. कशाचं? प्राइस फिक्सेशन संदर्भात. म्हणून उत्तर आहे ए. क्वेश्चन नंबर 3. डॅश डॅश अकाउंटिंग कॅनॉट मेजर द इफिशियन्सी ऑफ द ऑर्गनायझेशन. इफिशियन्सी जी आहे त्या व्यवसाय संस्थेची ती मोजता येत नाही. कोणत्या अकाउंटिंग मुळे ती मोजली जात नाही किंवा कोणत्या अकाउंटिंग मुळे त्या ऑर्गनायझेशनची व्यवसाय संस्थेची आपल्याला इफिशियन्सी मोजता येत नाही. तर फिनान्शियल अकाउंटिंग कॅनॉट मेजर द इफिशियन्सी ऑफ द ऑर्गनायझेशन. ए. क्वेश्चन नंबर 4. डॅश अकाउंटिंग डज हेल्प इज डिसाइडिंग ब्रेक इवन पॉइंट. ब्रेक इवन पॉइंट डिसाइड करण्यासाठी कोणती अकाउंटिंग सिस्टीम तुम्हाला उपयोगी आहे? फिनान्शियल, कॉस्ट का मॅनेजमेंट?
तर कॉस्ट अकाउंटिंग. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल कॉस्ट अकाउंटिंग डज हेल्प इन डिसाइडिंग ब्रेक इवन पॉइंट. फिनान्शियल अकाउंटिंग डज नॉट हेल्प इन डिसाइडिंग ब्रेक इवन पॉइंट. क्वेश्चन नंबर 5. डॅश अकाउंटिंग डज नॉट हेल्प इन forecasting, planning and budgeting. Forecasting, planning, budgeting is the principle of management. बरोबर आहे ना. मॅनेजमेंटला उपयोगी येणारे हे प्रिन्सिपल आहेत. आणि म्हणून कुठलं अकाउंटिंग हे फोरकास्टिंग म्हणजे अंदाज, प्लॅनिंग नियोजन आणि बजेट या तिघांना मदत करत नाहीये. फिनान्शियल का कॉस्ट का मॅनेजमेंट. तर आपल्याला सांगता येईल फिनान्शियल अकाउंटिंग हे याला उपयोगी नाही. आणि म्हणून फिनान्शियल अकाउंटिंग डज नॉट हेल्प इन फोरकास्टिंग, प्लॅनिंग अँड बजेट. ए. मग कोणतं अकाउंटिंग उपयोगी आहे तर कॉस्ट अकाउंटिंग हेल्प इन फोरकास्टिंग, प्लॅनिंग अँड बजेटिंग टू मॅनेजमेंट. क्वेश्चन नंबर 6. डॅश अकाउंटिंग इज हिस्टॉरिकल इन नेचर. तर फिनान्शियल अकाउंटिंग हे कसं आहे हिस्टॉरिकल स्वरूपाचं त्याचं स्वरूप आहे, नेचर आहे. आणि म्हणून आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 7. डॅश अकाउंटिंग डज क्लासिफाय एक्सपेन्सेस इन डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. फिनान्शियल मध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट हा प्रकार नसतो. तो कुठं असतो कॉस्ट. डायरेक्ट कॉस्ट, इनडायरेक्ट कॉस्ट. इनडायरेक्ट कॉस्ट म्हणजे ओव्हरहेड. डायरेक्ट कॉस्ट म्हणजे ज्याला आपण प्राइम कॉस्ट म्हणतो. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस हे सगळे काय आहेत डायरेक्ट कॉस्ट आहे. आणि ओव्हरहेड फॅक्टरी ओव्हरहेड, ऑफिस ओव्हरहेड किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड, सेलिंग ओव्हरहेड, डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड हे सगळे ओव्हरहेडला आपण इनडायरेक्ट कॉस्ट म्हणतो. म्हणजे हे दोन्ही डायरेक्ट आणि इनडायरेक्ट हे क्लासिफाईड कुठे केले जातात तर कॉस्ट अकाउंटिंग मध्ये केले जातात, फिनान्शियल अकाउंटिंग मध्ये नाही. क्वेश्चन नंबर 8. डॅश अकाउंटिंग डज नॉट क्लासिफाय एक्सपेन्सेस इन फिक्स अँड व्हेरिएबल नेचर. इथे पुन्हा तोच भाग सांगता येईल आपल्याला. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये प्रामुख्याने जे एक्सपेन्सेस आहे ते फिक्स आणि व्हेरिएबल, सेमी व्हेरिएबल किंवा सेमी फिक्स अशा स्वरूपाचे असतात. असं त्याचं क्लासिफिकेशन करतो आपण. त्याचप्रमाणे कंट्रोलेबल, नॉन कंट्रोलेबल हे सगळा जो भाग दिलेला आहे तो कॉस्टच्या संदर्भात दिलेला आहे. आता प्रश्न इथे विचारलाय कोणता अकाउंटिंग डज नॉट क्लासिफाय. तर फिनान्शियल अकाउंटिंग डज नॉट क्लासिफाय. कॉस्ट अकाउंटिंग हॅव क्लासिफाईड एक्सपेन्सेस. आणि म्हणून आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 9. डॅश अकाउंटिंग डज नॉट प्रोव्हाइड एनी कंट्रोल ओव्हर आयडियल कॅपॅसिटी आणि आयडियल टाइम. आयडियल टाइम म्हणजे ब्रेकडाऊन असेल मशीनचा त्याला आपण आयडियल टाइम म्हणतो किंवा आयडियल कॅपॅसिटी असते. तर कुठला अकाउंटिंग डज नॉट प्रोव्हाइड एनी कंट्रोल ओव्हर आयडियल टाइम किंवा आयडियल कॅपॅसिटी. एखादी मशीन आहे आणि ऑपरेटर म्हणला मशीन बंद पडलेली आहे, त्याने ते मुद्दाम बंद पडलेली असेल समजा, किंवा त्या मशीन मध्ये काय फॉल्ट झालेला आहे, तर त्याला जे काय कंट्रोल आहे ते कंट्रोल करायला कुठली सिस्टीम उपयोगी पडते तर कॉस्ट सिस्टीम, कॉस्ट अकाउंटिंग. इथे काय म्हटले कुठली अकाउंटिंग डज नॉट प्रोव्हाइड, कंट्रोल करत नाहीये कुठलं तर फिनान्शियल अकाउंटिंग डज नॉट प्रोव्हाइड एनी कंट्रोल. तर कोणाचा कंट्रोल असतो कॉस्ट अकाउंटिंगचा. आणि म्हणून उत्तर आहे ए. फिनान्शियल अकाउंटिंग डज नॉट प्रोव्हाइड एनी कंट्रोल. क्वेश्चन नंबर 10. पहा इथे बऱ्याच वेळा गफलत होण्याची शक्यता आहे. डज नॉट और डज, नीट त्या दोन्हीचे अर्थ समजून घ्या. घाई गडबडीत जर तुम्ही सोडवायला गेलात तर निश्चितपणे चुका होण्याची शक्यता आहे. डॅश अकाउंटिंग डज नॉट प्रोव्हाइड एनी डाटा फॉर इंटरफर्म कंपॅरिझन. तर कॉस्ट अकाउंटिंग डाटा प्रोव्हाइड करतो इंटरफर्म कंपॅरिझन.
पण फिनान्शियल अकाउंटिंग डज नॉट. आणि म्हणून आन्सर आहे फिनान्शियल अकाउंटिंग. क्वेश्चन नंबर 11. डॅश अकाउंटिंग डज प्रिन्सिपल, डज नॉट म्हटलंय का इथं, नाही, डज. डॅश अकाउंटिंग डज price of the product can be fixed and revised in a scientific manner. That is, cost accounting does price of the product can be fixed and revised in the systematic manner. That is B, cost. Question number 12. The cost accounting assists the management in fixation of selling price. Question number 13. Dash accounting facilitate cost control and cost reduction. Naturally, cost accounting. Financial accounting चा cost control आणि cost reduction शी संबंध नाही आणि management accounting चा सुद्धा, आणि म्हणून आहे B. Question number 14. Dash accounting helps management. Managementला कुठली accounting उपयोगी येईल? To fix. पण तू उपयोग कशासाठी? To fix प्रॉपर रेम्युनरेशन टू वर्कर. तर आपल्याला उत्तर सांगता येईल बी, कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग हेल्प्स मॅनेजमेंट टू फिक्स प्रॉपर रेम्युनरेशन टू वर्कर. क्वेश्चन नंबर 15. डॅश अकाउंटिंग हेल्प्स मॅनेजमेंट. आता दुसऱ्या गोष्टीसाठी मॅनेजमेंटला हेल्प टू प्रिव्हेंट फ्रॉड्स अँड मॅनिप्युलेशन ऑफ अकाउंट. आर्थिक व्यवहार जे आहेत त्यामध्ये लबाड्या, फसवणूक, गैरप्रकार हे होऊ नये म्हणून कोणती अकाउंटिंगची मेथड उपयोगी फायदेशीर ठरते, तर कॉस्ट अकाउंटिंग मेथड ही उपयोगी ठरते. आणि म्हणून कॉस्ट अकाउंटिंग हेल्प्स मॅनेजमेंट टू प्रिव्हेंट फ्रॉड्स अँड मॅनिप्युलेशन ऑफ अकाउंट्स. क्वेश्चन नंबर 16. Dash accounting system should have not adaptability or flexibility to meet changing needs of the organization. That is financial accounting. Financial accounting system should have not adaptability or flexibility to meet changing needs of the organization. Question number 17. Pricing is an important matter which cannot be solved with the help of financial accounting. A. Question number 18. Under which accounting system stocks are valued at lower of cost price or market price? Cost value किंवा market value पेक्षा जी रक्कम कमी असेल ती रक्कम कुठल्या सिस्टीम मध्ये अकाउंटिंगच्या घेतली जाते, तर ती फिनान्शियल अकाउंटिंग. पहा, तुम्ही फायनल अकाउंट ज्यावेळेस 11वी 12वी FY SY ला करता त्यावेळेस बघा फायनल अकाउंट मध्ये पहिली ऍडजस्टमेंट असते क्लोजिंग स्टॉक. मग तिथे काय वेळ देतात, क्लोजिंग स्टॉक ऑन 31 डिसेंबर व्हॅल्यूड ॲट कॉस्ट रुपीज अमुक अमुक, इट्स मार्केट प्राइस अमुक अमुक. त्या दोन रकमापैकी जी अमाऊंट कमी असेल विच एव्हर इज लेस ती तुम्ही कन्सिडर करता. आणि म्हणून उत्तर आहे ए, फिनान्शियल अकाउंटिंग. क्वेश्चन नंबर 19. विच अकाउंटिंग सिस्टीम इज बेस्ड ऑन ऍक्च्युअल फिनान्शियल ट्रान्झॅक्शन्स अँड फिगर्स. फिनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आणि फिगर्सवर फिनान्शियल अकाउंटिंग. Question number 20. Under cost accounting system, stock are valued at market value, book value, cost value, scrap value. That is cost value C. विद्यार्थी मित्रांनो, पुढील भाग आपण पाहणार आहोत तो म्हणजे एलिमेंट्स ऑफ कॉस्ट. पहा, आपण छोटे छोटे घटक करून त्यावर आपण थेॉरेटिकली आणि मल्टिपल चॉईसचा भाग पाहतोय. आता पुढील व्हिडिओमध्ये जो आपण पाहणार आहोत तो एलिमेंट्स ऑफ कॉस्ट थेरी, एलिमेंट्स ऑफ कॉस्ट मल्टिपल चॉईस क्वेश्चन या प्रकाराने. आणि म्हणून हे थेरी आणि एमसीक्यू, थेरी आणि एमसीक्यू या पद्धतीने आपण गेल्यामुळे तुम्हाला कन्सेप्ट
पूर्णतः कॉस्टिंगच्या समजू शकतात आणि येणारे मल्टिपल चॉईस क्वेश्चन किंवा जर भविष्यात ऑफलाईन एक्झाम झाली, नेहमीच्या पद्धतीने रिटर्न एक्झाम झाली, तर तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायला सुद्धा ही थिअरी अतिशय उपयुक्त ठरू शकेल. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा भाग तुम्ही अभ्यासल्यानंतर पुन्हा एकदा त्याच टॉपिकचा थेरोटिकल भाग अभ्यासत चला, म्हणजे तो भाग तुमचा अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळू शकतील आणि त्याचप्रमाणे त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल. माझी स्वतःची वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे आणि व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे इथे माझा ईमेल आयडी सुद्धा दिलेला आहे, तुम्ही त्या ईमेल आयडी वर सुद्धा माझ्याशी संपर्क साधू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पुढील भाग पाहणार आपण एलिमेंट्स ऑफ कॉस्ट या प्रकरणावर, थिअरी आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन. धन्यवाद.